नमस्कार, जय भीम. मी चंद्रकांत ठाकरे. आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल चंद्रकांत ठाकरे ऑफिशियल. आज विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे राष्ट्रनिर्माते आहेत आणि संपूर्ण भारतीयांसाठी जे भारताचं संविधान ज्यांनी दिलं आणि त्या संविधानाच्या जोरावर जवळपास 20 धर्मापेक्षा जास्त आणि 6,742 ज्या जाती आहेत त्या जाती एक संघ एकोपाने आज ज्या राहत आहेत ती किमया ज्यांनी केली असे ते भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी आपण पाहत आहात की जयंती उत्सव सोहळा आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नुसतेच स्वजातीतल्या लोकांपर्यंतच मर्यादित न राहता त्यांच्या जीवनावर जे पुस्तक लिहिलेलं आहे मूकनायक गंगाधरजी पानतावणे साहेबांनी लेखक, तर यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं आपण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर प्रश्न विचारणार आहोत आणि अचूक असे 5 उत्तर ज्यांनी दिले त्यांना आपण हे पुस्तक या ठिकाणी भेट देऊया. तर या ठिकाणी प्रथमेश साईखेडे हा एक 17-18 वर्षाचा तरुण मुलगा या ठिकाणी आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांविषयी तुला काही प्रश्न विचारण्यात येतील. तू त्यांचे अचूक उत्तर दिले तर तुला मूकनायक नावाचं जे पुस्तक आहे हे पुस्तक या ठिकाणी तुला भेट मिळेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला? 14 एप्रिल 1891. उत्तर बरोबर दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्या गुरूंना द अनटचेबल नावाचा ग्रंथ अर्पण केला? संत रविदास महाराज. संत रविदास महाराज, हे देखील बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कधी केली? 13 ऑक्टोबर 1835. 1935. हे देखील अचूक उत्तर आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह कुठे केला? महाड येथे. हे देखील अतिशय अचूक उत्तर आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस कधी येतो? 6 डिसेंबर 1956. अचूक उत्तरे दिलेली आहेत. या ठिकाणी जोरदार टाळ्या आपण वाजवून प्रथमेश या ठिकाणी आपण सत्कार करूया आणि त्याला एक पुस्तक भेट देऊया. प्रथमेशला एक पुस्तक या ठिकाणी आम्ही भेट देत आहोत आणि त्याचा गुलाब देऊन आपण सत्कार देखील करत आहोत. तर प्रथमच तुझं खूप खूप म्हणजे अभिनंदन की तो एक पुस्तक या ठिकाणी 5 प्रश्नाच्या माध्यमातून जिंकलेला आहे आणि पुस्तक तू वाचावं आणि पुढच्या वेळेस पुन्हा तुला 10 प्रश्न विचारणार बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल आणि तुला भारताचं संविधान हे आम्ही भेट देऊ. या ठिकाणी एक छोटे सरकार आहे, रितेश साईखेडे हा एक 6 वर्षाचा मुलगा आहे. याला देखील आपण या ठिकाणी फक्त 2 प्रश्न विचारणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला? 14 एप्रिल. अचूक उत्तर त्याने दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरची मातृभाषा कुठली होती? तू कोणती भाषा बोलतो? मराठी. अचूक असं उत्तर त्याने दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण रितेश सायकेडाला देखील या ठिकाणी आपण पुस्तक भेट देऊया. फुल देऊन त्याचा या ठिकाणी सत्कार देखील होईल. खूप खूप शुभेच्छा तुला आणि तू चांगलं बाबासाहेबांच्या जीवनावर चांगला अभ्यास करशील ना. पुस्तक वाच. या ठिकाणी दीदी आहे. दीदीचं नाव सांग. श्वेता राजू साईखेडे. श्वेता राजू साईखेडे पाटील. तर या ठिकाणी दीदीला देखील आपण एक 5 प्रश्न या ठिकाणी विचारणार आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह कुठे केला? महाड येथे. अचूक उत्तर दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन कुठल्या गडाच्या पायथ्याशी केलं?
छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फेमस आहे ते रायगड. रायगड. या ठिकाणी रितेशला माहित होतं, तर त्यांनी सांगितलं, तर हे देखील अचूक उत्तर आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या गुरुचं नाव काय? महात्मा ज्योतिबा फुले. अचूक उत्तर आहे. छान. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती डिग्र्या प्राप्त केल्या? 9 नाही 30 32. 32. उत्तर चुकत आलं, पण शेवटी बरोबर आलं. तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती विषयात डॉक्टरेट पदवी मिळवली? 9. चुकीचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास 4 विषयात डॉक्टरेट पदवी मिळवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठले मंत्री होते? कुठल्या खात्यातले मंत्री होते? ज्याला आपल्याला गरज असते, आपल्यावर काही अत्याचार झाला तर आपण त्या ठिकाणी ते वापरतो, ते कुठलं? न्याय व कायदा. आपल्यावर अत्याचार झाला तर आपण काय करतो? न्याय मागतो, त्यासाठी कायद्याकडे जातो, बरोबर की नाही? कायद्याच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळत असतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठला असा शिक्षणाच्या माध्यमातून एक स्वयंस्फूर्ती, म्हणजे एक लोकांना जी घोषणा प्रेरणादायी ठरेल शिक्षणावर, अशी कुठलीही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे, ते वाक्य सांगितलेलं आहे, ज्याच्यात वाघाचं येतं, वाघिणीच्या दुधाचं येतं, असा उल्लेख आहे? शिक्षण तिला आठवते, परंतु येत नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर एक शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी दीदीला विचारूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अजून शिक्षणावर कुठला मंत्र दिलेला आहे? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या ठिकाणी देखील दीदीने बरेच उत्तर दिलेले आहेत, म्हणून दीदीचा देखील या ठिकाणी आपण महात्मा ज्योतिबा फुलेंचं पुस्तक देऊन तिचा आपण सन्मान करूया. गुलामगिरी हे पुस्तक आहे, आपण दीदीला देऊया. या ठिकाणी शिवाजी, तर या ठिकाणी आपण जवळपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर ही जी मंडळी आपल्याला दिसत आहेत, ही सर्व या ठिकाणी मराठा समाजातून येते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर अतिशय अचूक असे त्यांनी काही उत्तरं दिलेली आहेत, काही चुकलेले आहेत, परंतु चांगलं त्यांच्याकडं माहिती आणि ज्ञान आहे. तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने विनम्र अभिवादन करूया आणि अशीच परंपरा, अशीच जी मालिका आहे पुढे आपण चालू ठेवूया. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय भारत.